नगरसेवक वैभव हत्तुरे यांना लॉटरी लागली असून विरोधातून सत्तेत आल्याने सोलापूर महानगरपालिकेत आता राष्ट्रवादीला वाटा मिळणार आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षानं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट यांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे हेही आता महापालिकेच्या सत्तेचा भाग असणार आहेत। त्यांना ही एक प्रकारे लॉटरी लागल्याचं बोललं जात आहे। महापालिका निवडणुकीत भाजपनं 87 नगरसेवक निवडून आणत एक हाती सत्ता मिळवली होती, तर राष्ट्रवादीकडून केवळ वैभव हत्तुरे हे एकमेव नगरसेवक निवडून आले होते। राज्याप्रमाणे सोलापुरातही भाजप आणि राष्ट्रवादी हे विरोधात लढले होते। मात्र निवडणुकीनंतर राज्य पातळीवर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सोलापूरविषयी चर्चा झाली। वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी वैभव हत्तुरे यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं। या बैठकीत शहरातील विकास कामे, सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीला मिळणारा वाटा, प्रलंबित प्रश्न तसंच निधी वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली। वैभव हत्तुरे यांना भाजप नगरसेवकांप्रमाणेच समान निधी देण्याचं तसंच सत्तेतील समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं। या निर्णयामुळे स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेत वैभव हत्तुरे यांना यंदाच संधी मिळते की त्यांचा क्रमांक पुढील वर्षी लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।